आज यूपीएससीची पूर्वपरीक्षा होणार। लोकसभा निवडणुकीमुळे परीक्षा उशिराने। यूपीएससी परीक्षेमध्ये संभाजीनगरमध्ये गोंधळ। गुगल मॅपच्या चुकीमुळे यूपीएससीचे विद्यार्थी परीक्षेपासून वंचित, तर इतर जिल्ह्यांमधून आलेल्या विद्यार्थ्यांचे अश्रू अनावर। आज महाराष्ट्र सीईटीचा निकाल जाहीर होणार। अभियांत्रिकी, फार्मसी आणि या प्रवेशाच्या सीईटीचा आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून निकाल पाहता येणार। एनसीईआरटीच्या 12वीच्या राज्यशास्त्राच्या पुस्तकातून बाबरी मशीद हद्दपार। अयोध्या वादाचे ऐतिहासिक संदर्भही बदलले। बाबरी मशिदीचा 3 घुमट असलेला ढाचा असा केलाय उल्लेख। चंद्रकांत पाटलांनी येत्या जूनपासून राज्यातील मुलींना मोफत शिक्षणाची केली होती घोषणा। मात्र ही घोषणा हवेतच विरली असून विद्यार्थिनींना शिक्षणासाठी फी भरावी लागतेय। चंद्रकांत पाटलांच्या घोषणेमुळे विद्यार्थी आणि महाविद्यालयांमध्ये वाद होत असल्याचंही आलं समोर। कथित कलिना भूखंड गैरव्यवहार प्रकरणामध्ये मुंबई सत्र न्यायालयाची छगन भुजबळांना तंबी। सुनावणीसाठी हजर रहा अन्यथा वॉरंट बजावणार। भुजबळांना न्यायालयाचा इशारा। लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडीनंतर अमित शहा आणि नरेंद्र मोदी हे चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांचा पक्ष फोडल्याशिवाय राहणार नाहीत। लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून संजय राऊत यांचा मोठा दावा। चंद्रबाबूंनी अध्यक्षपदासाठी उमेदवार दिला तर समर्थन देण्यासंदर्भात इंडिया आघाडी विचार करेल। तसंच अध्यक्षपद हे विरोधी पक्षांनाच मिळावं, संजय राऊतांची मागणी। जालना जिल्ह्यातल्या अंतरबालीच्या वेशीवरती वडीगोद्री येथे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचं आमरण उपोषण। उपोषणाचा आजचा 4था दिवस। प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाचा आजचा 4था दिवस। डॉक्टरांच्या पथकाकडून हाकेंची तपासणी, तर हाकेंची प्रकृती खालावली, तपासणीमधून स्पष्ट। ओबीसी आरक्षणाला कसा धक्का लागणार नाही हे मुख्यमंत्र्यांनी सांगावं, लक्ष्मण हाके यांची प्रतिक्रिया। ओबीसी आरक्षणासाठी आंदोलनाची गरज नव्हती, लक्ष्मण हाके यांच्या कोणत्या कारणासाठी आंदोलन करतायत, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे यांचा सवाल। वडीगोद्री येथे सुरू असलेल्या ओबीसी आंदोलनाला प्रकाश शेंडगे यांनी दिली भेट। मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ नये या मागणीसाठी लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचं उपोषण सुरू। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना मुख्यमंत्री शिंदेंचा फोन। ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, मुख्यमंत्र्यांची ग्वाही। खासदार निलेश लंके यांनी घेतली मनोज जरांगेंची भेट। छत्रपती संभाजीनगरमधल्या रुग्णालयात केली जरांगेंच्या तब्येतीची विचारपूस। मराठा समाजाला आरक्षण देणं केंद्र सरकारच्याच हातात, केंद्र सरकारनं आरक्षणाची मर्यादा वाढवावी, धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांची मागणी। बीडमध्ये जयदत्त क्षीरसागर यांचा आज कार्यकर्ता मेळावा। पुढच्या राजकीय प्रवासासंदर्भात क्षीरसागर कार्यकर्त्यांच्या सोबत चर्चा करणार। सिंधुदुर्गमध्ये भाजपा आणि शिंदे गटामध्ये बॅनर वॉर। कणकवलीमध्ये शिवसेनेकडून वक्त आने दो, जवाब भी देंगे और हिसाब भी लेंगे अशा आशयाचे बॅनर। कोकणामध्ये महायुतीमध्ये अंतर्गत संघर्ष समोर। कणकवलीमधल्या शिंदेंच्या शिवसेनेच्या बॅनरचे रत्नागिरीतही पडसाद। भाजपा आणि शिवसेना हे दोघेही महायुतीचे घटक आहेत। जर दोघेही एकमेकांना पाहून घेण्याची भाषा करत असतील तर त्यांना शुभेच्छा देतो, भास्कर जाधव यांची रत्नागिरीमधील बॅनरवरती खोचक प्रतिक्रिया। डोंबिवलीमधील इंडो अमाइन्स कंपनी प्रशासनावरती मानपाडा पोलिसांकडून गुन्हा। सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान केल्याचा ठपका। डोंबिवलीमधल्या अमुदान कंपनी स्फोट प्रकरणामध्ये कंपनी मालक मलय मेहता आणि त्यांची पत्नी स्नेहा मेहता यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर। नागपूरमधल्या चामुंडी एक्सप्लोझिव्ह कंपनीमध्ये झालेल्या स्फोटातील मृतांची संख्या 9 प्रमोद चवारे या तरुणाचा उपचाराच्या दरम्यान मृत्यू। पुण्यातल्या कल्याणी नगर अपघातातील अल्पवयीन मुलाला जामीन मंजूर करताना बालहक्क न्याय मंडळाच्या सदस्यांकडून घाई। महिला आणि बाल विकास विभागाकडून अहवाल सादर। कल्याणी नगर अपघात प्रकरणामध्ये 2 अधिकाऱ्यांना निलंबित केल्यानंतर त्यांच्यावरती फौजदारीची कारवाई व्हायला पाहिजे होती, हीच माझी मागणी आजही राहील आणि उद्याही राहील, रवींद्र धंगेकर यांची प्रतिक्रिया। आज मध्य रेल्वे मार्गावरती मेगा ब्लॉक। माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावरती ब्लॉक असणार, तर पश्चिम रेल्वे मार्गावरती मेगा ब्लॉक नाही। आज हार्बर रेल्वे मार्गावरही मेगा ब्लॉक। सकाळी 11:10 ते दुपारी 4:10 कुर्ला बाशी अप आणि डाऊन मार्गावरती मेगा ब्लॉक। मध्य रेल्वेवरती विनातिकीट प्रवाशांना रोखण्यासाठी लोकल मेल एक्सप्रेसमध्ये तिकीट तपासणी मोहीम।
एप्रिल ते मे या 2 महिन्यांमध्ये फुकट्या प्रवाशांकडून 63 कोटींचा दंड वसूल। सुट्ट्यांच्या काळामध्ये विशेष रेल्वे गाड्यांमुळे रेल्वेच्या तिजोरीमध्ये भर, 2 महिन्यांमध्ये 22 कोटींचा महसूल जमा। इंडिगो एअरलाइन्स कंपनीच्या वतीनं नाशिकमधील देशभरातील 30 शहरांना जोडणारी विमानसेवा सुरू करण्याचा निर्धार। इंडिगो कंपनीकडून नाशिक विमानसेवेचं नवं वेळापत्रक जाहीर। पुरंदरमधल्या मूळ जागेवरच आंतरराष्ट्रीय विमानतळ होणार, मंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती। विमानतळाच्या प्रस्तावाला हवाई वाहतूक संचालनालयाची मान्यता। महागाईनं होरपळणाऱ्या सर्वसामान्य जनतेला स्टेट बँक ऑफ इंडियानं दिला दणका। एसबीआयच्या गृहकर्जामध्ये वाढ, तसंच कर्जदारांना भरावा लागणार अधिकचा ईएमआय। शाळा परिसरामधील पानटपऱ्या तातडीनं हटवाव्या, राज्य बाल हक्क आयोगाचे पोलीस महासंचालकांना पत्र। मीटर अंतरावरती पानटपऱ्यांना बंदी असली तरी पानटपऱ्या सुरूच। पुण्यातल्या रस्त्यांवरही सिग्नल सांभाळण्याची आता पुणे पोलिसांची जबाबदारी। महानगरपालिकेकडे असणारे अधिकार आता पुणे पोलिसांकडे, अजित पवार यांचा निर्णय। ठाण्यामध्ये अति धोकादायक इमारतींचा पाणी वीज पुरवठा खंडित, आयुक्तांच्या आदेशानंतर पालिका प्रशासनाची कारवाई सुरू। यंदाच्या पावसाळ्यामध्ये राज्यातील 483 गावांवरती दरडी कोसळण्याचा धोका। रायगड, रत्नागिरी, पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक गावांवरती दरडीचं संकट। मुंबई, ठाण्यामध्ये पाऊस 5 दिवस सुट्टीवर, 21 जून नंतरच पावसाचा जोर वाढणार। आता त्यामुळे तापमानामध्ये पुन्हा वाढ होण्याची शक्यता। बुलढाणा जिल्ह्यातल्या संग्रामपूर आणि जळगाव जामोद परिसरामध्ये मुसळधार पाऊस। खर्डा नदीचा पुलावरून पाणी गेल्यानं शेगाव, संग्रामपूर, जळगाव जामोद हा मार्ग काही काळ बंद। गोंदिया जिल्ह्यातल्या आमगाव, सालेकसा या तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस। जामखारी गावाला वादळी वाऱ्याचा फटका। बुलढाण्याच्या जळगाव जामोद तालुक्यामध्ये पेरणीला सुरुवात, मात्र जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये अजूनही पेरणी योग्य पावसाची प्रतीक्षा। नांदेडमध्ये पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या। आतापर्यंत केवळ 35 मिलीमीटर पावसाची नोंद, तर शेतकऱ्यांनी 100 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये, जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन। बियाण्यांची चढ्या भावानं विक्री आणि इतर चुकीच्या गोष्टी रोखण्यासाठी आता सरकार अलर्टवरती। प्रत्येक जिल्ह्यात अतिरिक्त 3 भरारी पथकं नेमण्याचे मंत्री धनंजय मुंडे यांचे आदेश। धाराशिव जिल्ह्यामध्ये 41,000 शेतकरी केवायसी करूनही दुष्काळी अनुदानापासून वंचित। अनुदान तातडीने द्यावं, शेतकऱ्यांची मागणी। पहिल्याच पावसामध्ये गुहागर समुद्र किनारपट्टीची मोठ्या प्रमाणामध्ये धूप। किनारपट्टी संरक्षण संवर्धनाचा प्रश्न ऐरणीवरती। मागच्या 5 वर्षांमध्ये समुद्राचे किनारपट्टीवरती होणारे अतिक्रमण कासव संवर्धनासाठी चिंतेचा विषय। यवतमाळच्या पांढरकवडा इथल्या वैभवनगर परिसरामध्ये एका घरामध्ये सिलेंडरचा स्फोट। घरातील महत्त्वाच्या वस्तू आणि दागिन्यांसह 50,000 रुपये जळून खाक। ठाण्यातल्या मुंब्र्यामध्ये सिमेंट मिक्सर वाहन एका सोसायटीच्या आवारामध्ये कोसळलं। अपघातामध्ये एकाचा मृत्यू तर 7 मुलं जखमी। घटनेनंतर वाहन चालक फरार। आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली घटनास्थळाची पाहणी। सोलापूरमधील मोदी स्मशानभूमीमध्ये दफन केलेल्या बाळाचा मृतदेह गायब झाल्याची घटना। प्रियांश वाघमारे असं 10 महिन्याच्या मृत मुलाचं नाव। रुक्मिणी मातेच्या पालखीचं यंदा 430वं वर्ष। रुक्मिणी मातेची पालखी कौंडण्यपूरहून अमरावतीमध्ये दाखल। ठिकठिकाणी पालखीचं मोठ्या भक्तिभावानं स्वागत। आषाढी वारीसाठी वारकऱ्यांच्या सेवेसाठी 3906 आरोग्य कर्मचारी तैनात। श्री क्षेत्र देहू आणि आळंदीमध्ये पालखी सोहळ्याची जय्यत तयारी सुरू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।